नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नाशिकमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे. पीक आवर्समध्ये नाशिक रोड, द्वारका सर्कल, सिटी सेंटर मॉल, गंगापूर रोड, पाथर्डी फाटा, मुंबई नाका अशा ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आउटर रिंग रोडची घोषणा केली होती. त्यानुसार 56 किलोमीटरचा रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला होता. मोनार्क सर्वे कंपनीद्वारे या रिंग रोडसाठी सर्वे देखील करण्यात आला होता. नंतर हा प्रस्ताव मागे पडला. आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्वणी काळात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी नाशिक परिक्रमा मार्ग म्हणजेच नाशिक आउटर रिंग रोड उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने 1 डिसेंबर 2025च्या बैठकीत 5 पर्यायांपैकी नाशिक शहराभोवती 48 किलोमीटरच्या रिंग रोडला मंजुरी दिली होती. ही मंजुरी देताना त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देवळाली कॅम्प येथील सैनिकी छावणी आणि एकलर येथील औष्णिक वीज प्रकल्प येत असल्याचे कारण देत या भागात रिंग रोड उभारण्यास मान्यता दिली नव्हती. सेकंड फेजमध्ये या भागातून रिंग रोडचे काम केले जाईल असे सांगण्यात आले. मात्र मंत्रालयाने वगळलेल्या या भागातून नाशिक पुणे महामार्ग आणि नाशिक संभाजीनगर हायवे हे 2 प्रमुख मार्ग जातात. तसेच मुंबई आग्रा महामार्गावरून दोन्ही दिशेने येणारी वाहतूक पुणे आणि संभाजीनगर मार्गाकडे वळवण्यासाठी हा रिंग रोड महत्त्वाचा असल्याने कुंभमेळा प्राधिकरणाने या भागातील रिंग रोडचे काम याच टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण 66 किलोमीटरचा रिंग रोड तयार केला जाणार आहे. नाशिक शहराभोवती तयार होणाऱ्या या मेगा प्रोजेक्टचे बजेट अंदाजे 8,000 कोटी रुपये इतके असून लँड ॲक्विजिशनसाठी 3,561 कोटी रुपये खर्च येणार असून हा खर्च राज्य सरकार व कुंभमेळा प्राधिकरणाद्वारे केला जाणार असून रोड कन्स्ट्रक्शनचा खर्च केंद्रीय रस्ते विकास महामंडळ आणि NHAI द्वारे केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने नुकतेच 66.20 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे टेंडर प्रसिद्ध केले असून MSIDCने त्यासाठी 7 पॅकेजेस तयार केले आहेत. पहिल्या पॅकेजमध्ये गोदावरी नदीवर 1.5 किलोमीटरचे 2 पूल प्रस्तावित आहे, ज्याचे बजेट 116.21 कोटी रुपये इतके आहे. पॅकेज 2 13.8 किलोमीटरचा असून त्यासाठी 652 कोटी रुपये खर्च येणार आहे. पॅकेज 3 मध्ये 11.7 किलोमीटरचा रस्ता तयार केला जाणार असून त्यासाठी 588 कोटी रुपये खर्च येणार आहे. पॅकेज 4 7.64 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 345 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 5वे पॅकेज 6.81 किलोमीटर लांबीचे असून त्यासाठी 337 कोटी 66 लाख रुपये खर्च येईल. पॅकेज 6ची लांबी 14 किलोमीटर असून त्यासाठी 558 कोटी 58 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. शेवटच्या म्हणजेच पॅकेज 7 मध्ये 10.73 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला जाणार असून त्यासाठी 484 कोटी 67 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मित्रांनो, नाशिक शहरातून बाहेर पडणारे 8 महत्त्वाचे रस्ते आहेत. नाशिक मुंबई महामार्ग, त्र्यंबकेश्वर रोड, गंगापूर रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, नाशिक धुळे महामार्ग, नाशिक संभाजीनगर रोड आणि नाशिक पुणे महामार्ग. नाशिक आउटर रिंग रोड नाशिक मुंबई महामार्ग म्हणजेच मुंबई आग्रा रोडवरील विल्लोळी येथून सुरू होऊन बेळगाव ढगामार्गे पिंपळगाव वहुला येथे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला क्रॉस करेल. पुढे हा रिंग रोड गोवर्धन शिवारात गंगापूर रोडला क्रॉस करेल. त्यानंतर जलालाबाद मखमलाबाद मार्गे तौली फाटा येथे पेठ रोडला कनेक्ट करेल. त्यानंतर म्हसरूळ येथे दिंडोरी रोडला क्रॉस करेल. त्यानंतर हा रिंग रोड नाशिक धुळे रोड म्हणजेच मुंबई आग्रा हायवेला DRDO जंक्शन आडगाव शिवार इथे कनेक्ट करेल. त्यानंतर हा रस्ता नाशिक संभाजीनगर रोडवर लाखलगावपर्यंत जाईल. लाखलगाव इथे ह्या रोडच्या इंटरचेंजवर नाशिक अक्कलकोट कॉरिडॉरचा स्टार्टिंग पॉईंट आहे. पुढे हा रिंग रोड माड सांगवी पंचक मार्गे नाशिक पुणे हायवे पार करून विदगावपर्यंत जाईल. पुढे पिंपळगाव खांब आणि पाथर्डी शिवार मार्गे हा रिंग रोड पुन्हा विल्लोळी इथे येऊन एंड होईल. ह्या रिंग रोडवरून ओझर एअरपोर्टला जाण्यासाठी एक स्पर रोड तयार केला जाईल. तसेच समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी एक कनेक्टर रोड सुद्धा प्रपोज्ड आहे. या रिंग रोडमुळे शहराबाहेरून येणारी अनावश्यक वाहने थेट शहरात येणार नाहीत, त्यामुळे अनावश्यक वाहतूक कोंडी टाळता येईल. या रिंग रोडमुळे नाशिकच्या आउटस्कर्टमधील गावांचा विकास वेगाने होईल. टुरिझम वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल. रिअल इस्टेटसाठी फायदेशीर ठरेल. हा रिंग रोड फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाही तर नाशिक शहराच्या विकासाचा मार्ग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.